देशातील 5 महत्त्वाच्या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय। केरळ, आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि पुदुच्चेरी या राज्यांमध्ये मतदान होणार आहे। सर्व राज्यातली मतमोजणी ही 4 मेला होणार आहे, तर केरळ आणि आसाममध्ये 9 एप्रिलला एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे। पश्चिम बंगालमध्ये 2 टप्प्यामध्ये मतदान होणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 23 एप्रिल रोजी मतदान होईल, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 29 एप्रिल रोजी आपला मतदानाचा हक्क हे मतदार बजावतील। याबरोबरच तामिळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी एकाच टप्प्यामध्ये मतदान पार पडणार आहे। केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरीमध्ये 9 एप्रिल रोजी मतदान होणार आहे। For Assam, the polling shall be just in one phase and the polling shall take place on 9th of April. Kerala shall also go for polling on 9th April. Puducherry also will go along with Assam and Kerala. The date of poll is 9th April and the counting will be 4th of May. Tamil Nadu, all 234 assembly constituencies will go for poll on 23rd of April. West Bengal, the 294 assembly constituencies, the polling shall be held in 2 phases. In the first phase 152 and the second phase 142. The date of poll shall be 23rd of April and 29th of April. And the counting shall be together for all, that is 4th of May. विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी घोषणांचा पाऊस पाडत मोठी राजकीय खेळी केली। एक्सवरती पोस्ट करत ममता बॅनर्जींनी धार्मिक नेते, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय जाहीर केलेत। मतदानाआधी हे निर्णय ममता बॅनर्जींचे मास्टर स्ट्रोक असल्याची चर्चा सुरू झाली आहे। ममतांनी पुरोहित आणि मौलानांच्या मानधनामध्ये 500 रुपयांची वाढ केली आहे आणि त्यामुळे यापुढे त्यांना दरमहा 2000 रुपये मानधन मिळणार आहे। याशिवाय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना थकीत महागाई भत्ता देण्याचं आश्वासन सरकारनं पूर्ण केलं। एका बाजूला पुरोहित आणि मौलानांना खुश करून सर्वधर्मीय मतदारांना साथ घातली आहे, तर दुसरीकडे लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या रोषाला डीएच्या घोषणेनंतर शांत करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामुळे ममता बॅनर्जींच्या या सोशल इंजिनिअरिंगचा निवडणुकीमध्ये कितपत फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।